हाय एव्हरीवन, कसे आहात फ्रेंड? मजेत आहात ना? आम्ही पण मजेत आहोत, तुम्ही पण मजेत राहा। आता मस्त मी थकून भागून ऑफिसमधून आलेली आहे आणि आज काय स्नॅक्स म्हणजे चहाबरोबर काही ना काही असतंच। तर आज मी बघा काय खाणार आहे। मी गावावरून पोहे आणले, गावठी पोहे, आणि ते खूपच छान म्हणजे चहात घालून खूप छान टेस्टी लागतात। त्यांचं तुम्ही तिखट पोहे पण बनवू शकता, पण मी चहात घालून ते खाणार आहे। तुम्हाला दाखवते, चला। मी चहा बनवला आहे मस्त गरम गरम, आणि त्याबरोबर पोहे मस्त लागतात पोहे। तुम्ही पण नक्की जरूर ट्राय करा। हे बघा, आता मी काही स्नॅक्स आणलेलं नाही आहे आणि हे मी खाणार आहे। मस्त मस्त मी पोहे खाल्लेले आहे चहा बरोबर, पोट भरलेलं आहे। कधीतरी आपण अशा प्रकारे स्नॅक घ्यायचं म्हणजे गावची आठवण येते मला। आमची आई आहे ना, ती आम्हाला अशा प्रकारे आंबोळी, घावणे किंवा असे पोहे, पुन्हा ताकातले पोहे किंवा तिखट पोहे आणि असे गोड पोहे गूळ घालून पण द्यायची, आणि चहा द्यायचे, आणि चहाबरोबर पण पोहे गावठी द्यायचे। तेव्हा आम्ही गावी असायचो तेव्हा, आणि खूप बरं वाटायचं आईच्या हातचं खायला। आणि आईची आता मला खूप आठवण येते, मला तर खूप आठवण येते माझ्या आईची। लहानपणीच्या सर्व आठवणी मला आठवतात आणि मला खूप भावूक व्हायला होतं। तर मी आत्ताच ऑफिसमधून आलेली आहे। मस्त असं खूप दमायला पण होतं, गरमी आहे थोडी बाहेर, आणि त्यामुळे गरमीमुळे खूप म्हणजे असं त्राण राहत नाही शिल्लक। आता मी मस्तपैकी म्हणजे देवाची अशी पूजा करणार आहे, आणि हनुमान चालीसा, रामाचा जप, त्यानंतर भगवद्गीता, स्वामी समर्थ तारक मंत्र, हे सर्व मी करणार आहे। मला खूप आवडतं। आता माझ्या घरी दरवाजावर देव्हाऱ्यामध्ये 2 दिवे, म्हणजे एक देवाचा असतो आणि एक कुलदेवतेचा, असे 2 दिवे मी लावते। त्यानंतर दरवाजावर एक असतो दिवा, आणि हे आपलं किचन म्हणजे आपली अन्नपूर्णा आहे, तिला एक दिवा, आणि तुळशीला एक दिवा, असे माझे दिवे संध्याकाळच्या वेळेस मी रोज लावत असते, आणि मनोभावे मी देवाची प्रार्थना करत असते। मी कोणाचं काही वाईट बघत नाही, आणि सगळ्यांना चांगलंच ठेवा असं मी देवाकडे प्रार्थना करत असते। तर खूप बरं वाटलं। आम्ही मागच्या आठवड्यातच बाहेर फिरायला गेले होतो ग्रुपने, आमची फॅमिली आणि आम्ही। तर मस्त असं वाटलं, खूप छान वाटतं, आणि असं वाटतं की आपण दरवर्षी अशा प्रकारे ट्रिप काढायची, म्हणजे आपले थोडा विरंगुळा पण होतो। मी गावी 3-3 महिन्यांनी 2 दिवसासाठी तरी सॅटर्डे संडे मी जातच असते गावी। एक मंडे सुट्टी घेते आणि गावी मी सर्व घराची देखरेख करून येते, म्हणजे साफसफाई वगैरे सगळं करून येते। खूप बरं वाटतं। तर आता जून महिना येणार आहे, पावसाचे दिवस येणार आहेत, तर मला एकदा तरी गेलं पाहिजे, आणि माझी बरीच कामं आहे। तर मी कोकणामध्ये जाणार आहे। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ? आवडला ना? आता आणखी एक दाखवते। मी आज कैरी आणली, आणि कैरीचं लोणचं मी त्या दिवशी 1 किलो कैरी आणली, त्याची 1 किलोची कैरीचं लोणचं मी घातलेलं आहे, दाखवते तुम्हाला आता। आणि आणखी 1 किलो कैरी आणली आज, असे 2 किलो कैरीचं मी लोणचं बनवणार आहे। माझ्या मुलाने पण मला पाठवायला सांगितलेलं आहे लोणचं, तर बघू कसं म्हणजे बाहेर देशाला कसं पाठवता येईल हा विचार करते, कारण ते खूपच पॅकिंग करावं लागतं, आणि जरा जरी ते लिकेज झालं ना तरी आपण जे अदर सामान पाठवणार त्याचं म्हणजे हे होणार, खराब होणार। तर त्याला माझ्या हातचं लोणचं खूपच आवडतं, आणि मी मस्त घालते लोणचं। तर लोणच्याची रेसिपी मी मागे 1-2 वर्षापूर्वी मी घातलेलीच आहे, म्हणजे व्हिडिओ माझा शेअर झालेला आहे। त्यामुळे आता मी कैरी जी आणली ती मी तुम्हाला दाखवते, चला। हे बघा, मी 1 महिना म्हणजे नाही 1 महिना नाही झाला, 15-20 दिवस झाले मी ही 1 किलोचे हे घातलेलं आहे लोणचं। पाहू शकता तुम्ही किती मस्त कलर आलेला आहे,
आणि हे मला मुलाला पण द्यायचं आहे. ते कशाप्रकारे द्यायचं तेच मला समजत नाही. म्हणजे कोणत्या प्लॅस्टिकच्या बरणीमधून कसं पॅक करून द्यायचं, पाठवायचं बाहेरच्या देशात ते मी बघणार आहे. आणि आज मी आणलेली आहे आणखी कैरी, दाखवते तुम्हाला. दूध ठेवलेलं आहे, मी दूध बंद करते. आणि हे बघा, ही कैरी आता आणलेली आहे. ही पण 1 किलोच आहे, मोठ्या मोठ्या कैऱ्या आहेत. आणि ह्याची पण मी 1 किलोची घालणार आहे. मुलगी पण माझी येणार आहे, तिला माझ्या हातचं खूप लोणचं आवडतं. अशा प्रकारे मी आता जी दाखवल्या कैऱ्या ना, त्या कैऱ्यांचं लोणचं पण मी आज मी कापून ठेवणार आहे मिठामध्ये. मीठ आणि हळद यामध्ये ठेवणार आहे 1 दिवस. त्यानंतर आधी मी ती स्वच्छ धुवून घेणार, पुसून घेणार आणि त्यानंतर मी त्याचे तुकडे करणार आणि त्यानंतर कापून तुकडे करणार आणि त्यानंतर मी हळद आणि मीठ घालून 1 दिवस ठेवणार. दुसऱ्या दिवशी पाणी गाळून ते फॅनखाली 1 दिवस फक्त मी वाळून घेणार ती, 1च दिवस. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी घरात मसाले बनवते. मी काही बाहेरचे मसाले आणत नाही. मी घरात लोणच्यासाठी मसाले बनवते, असे जाडसर बनवते. आणि हिंग, हळद, राई चांगली भाजून ती त्याचं हे करून जाडसर हे करून पावडर करून आणि त्यानंतर मिरचीची पावडर बनवते. मी अख्खी मिरची घेते आणि त्याची पावडर स्वतः बनवते. आणि संकेश्वरी मिरची किंवा लाल कलरची मिरची घालून मी मसाल्याचे हे बनवते. आणि नंतर ते सर्व लावते त्या कैरीला. आणि नंतर एका पातेल्यामध्ये अंदाजे मी तेल घेऊन ते चांगलं गरम करते. त्यामध्ये थोडीशी राई आणि हिंग घालून जरा फोडणी बनवते आणि बऱ्यापैकी तेल घ्यायचं आणि ते थंड झाल्यावर फोडणीला त्या लोणच्यामध्ये ओतायचं आणि बरणीमध्ये भरायचं. तेल थंडगार व्हायला पाहिजे आणि नंतर ते आपण भरून ठेवायचं. मस्त असं लोणचं म्हणतं. मी 2दा लोणचं त्यामधलं काढलं. आता मी जे बरणीमध्ये दाखवलं इतकं टेस्टी बनलेलं आहे, सांगू तुम्हाला की तुम्ही खातच राहाल. भाकरी आणि चपातीबरोबर पण खा, एवढं मस्त टेस्टी लोणचं बनलेलं आहे. तर चला आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया आपण. थोड्या म्हणजे लवकरच मी रेसिपीचा ब्लॉग आणेन. आणि आजचा तुम्हाला हा आता मला देवाची प्रार्थना करायची आहे. संध्याकाळची वेळ झालेली आहे. आता हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल ना, तर माझ्या चॅनलला व्हिजिट द्या आणि माझे सर्व व्हिडिओ पहा. तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चला, मी आजचा ब्लॉग इथेच एंड करते. थँक्यू.